मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली। मराठा आंदोलकांना मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर होता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर मराठा आंदोलकांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली। आझाद मैदानात 236 मोबाईल स्वच्छतागृह तयार करण्यात आली। स्वच्छतेसाठी 100 कामगारांची टीम इथे सज्ज करण्यात आली। मैदानावर 11 टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आलं। मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे यांचं आंदोलन गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन सुरू आहे। मात्र हजारोंच्या संख्येनं आंदोलनासाठी आलेल्या मराठा आंदोलकांना मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर आहे। पालिका जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांना त्रास देत आहे। आमची ही वेळ येईल तेव्हा आम्ही तुमचं पाणी बंद करू असा इशारा जरांगेंनी मुंबई पालिका आयुक्तांना दिला। बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडं? मग आयुक्ताचं काम आहे ना, पोरं वैतागले। बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। पण कधी ना कधी वेळ बदलत असती। तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं। 2 दिवसांपासून मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक सीएसएमटी परिसरामध्ये आहेत। हे आंदोलन पाहता इथली सगळी दुकानं बंद आहेत, खाऊ गल्ली सुद्धा बंद आहे। त्यामुळे काही प्रमाणात खाण्यापिण्याची गैरसोय झाल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केलाय। दरम्यान आझाद मैदानाजवळ खाऊ गल्ली सुरू केली असून सरकारने खाऊ गल्ली बंद ठेवण्यास सांगितलं नाही असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। चालकांनी का ते बंद केलेत हा त्यांचा प्रश्न आहे। एक तरी मला उदाहरण दाखवा की आमचा अधिकारी शासनाचा गेला किंवा महापालिकेत गेला आणि त्यांनी रेस्टॉरंट बंद करायला लावले।